शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागातले जे काही शेतकऱ्यांचे शेत रस्ते असतात, पानंद रस्ते असतात, ज्या शेतकऱ्याला खऱ्या अडचणी आहेत आपल्या शेतीमध्ये, जे काही खतं असतील, बी बियाणं असतील हे नेण्यासाठी आणि शेतीमधला माल घरी आणण्यासाठी फक्त त्यालाच माहिती की खऱ्या अडचणी त्या शेत रस्त्यासाठी काय आहेत. आता ज्यांच्या शेतामधून रस्ता जात असतो त्याला वाटतं मग आपलं नुकसान होतंय, मग आपल्याला याचे पैसे भेटायला पाहिजे. आणि ज्याला रस्त्याची गरज आहे त्याला वाटतं पटकन रस्ता व्हावा. आणि आतापर्यंत जो काही रस्ता होता तो मनरेगाच्या माध्यमातून करण्यात येत होता आणि यासाठी मनुष्यबळ मिळत नव्हतं, लोकसहभागातून करावा लागत होता. मात्र यामध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना शेत रस्ता करण्यासाठी एकदम सुलभता आली आहे. शेतकऱ्यांना पैशाची गरज पडणार नाही आणि त्यामुळे जो काही बदल झालेला आहे तो बदल आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपलं वेणुगंगा शेती योजना या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, नवनवीन योजना असतील, शासनाचे GR असतील, अशी माहिती आणण्याचा प्रयत्न आपण हमेशा करत असतो. आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर शेत रस्ता करायचा असेल तर एक लक्षात घ्या, काही जणांची कशी इच्छा असते, त्याला वाटतंय की आपल्या शेताजवळून रस्ता चाललाय मग त्यामध्ये आपलं नुकसान होईल का. आणि ज्याला वाटतंय आपल्याला शेत रस्ता पाहिजे त्याला त्या अडचणी असतात, कारण त्या शेत रस्त्यानं माल आणता येत नाही, खत वावरात न्यायचे तर खत नेता येत नाहीत. मग तो शिवावरला रस्ता असू, पांदन रस्ता असू का कोणताही रस्ता असू, म्हणजे जो शेतात जाण्याचा आहे. मग आता यासाठी या अगोदर काय करावं लागत होतं, सरकारनं लोकसहभागामधून असे रस्ते करा असं शेतकऱ्यांना सांगितलं होतं. मात्र शेतकऱ्याची काही एकी होत नाही, कारण घराघरात राजकारण घुसलेलं आहे, गावात राजकारण घुसलेलं आहे आणि या राजकारणामुळेच गावातले कोणतेच विकासात्मक कामं होत नाहीत आणि म्हणून ही एकी होत नाही. मग त्यासाठी शेतकऱ्यांचे जे काही शेत रस्ते असतात, कारण आजकाल शेती ही यांत्रिक झालेली आहे, प्रत्येकाकडे ट्रॅक्टर झाले आणि ज्याच्याकडे नसलं तरी ते कोणाचं भाड्यातवाड्यानं नेऊन आपल्या शेतीतलं काम करून घेत असते, कारण सगळ्याकडे काय बैलगाड्या बैलजोड्या राहिलेल्या नाही. मग अशी यांत्रिक जर कामं करायची असतील तर त्यासाठी गरज असते शेत रस्त्याची. आता याच्यात होतंय काय नेमकं, जे काही शेतकरी असते त्या शेत रस्त्याच्या जवळची हे करीत असते अडवणूक, कारण यायला वाटतं की आपल्या शेतीचं नुकसान होईल, उद्या त्या रस्त्याने जाताना ढोर बैल कोणाचं वाहन आपल्या शेतातून जाईल आणि आपलं जे नुकसान व्हायलंय शेत रस्त्याचं त्याचे आपल्याला पैसे भेटाव. कारण आता समृद्धी महामार्गाचे भरमसाठ पैसे भेटले त्याच्यामुळे लोकांना वाटले की आपल्याला शेत रस्ता होणार म्हणजे पैसे भेटायला पाहिजे. पण एक लक्षात घ्या, हे शेत रस्ते कोणते होणार आहेत, त्याच्यावर जे अतिक्रमण झाले ते कशा प्रकारे काढले जाणार आहे हे सगळं आपल्याला पाहायचंय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशी तुम्हाला जर नवीन माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, बळीराजा पानंद रस्ता योजना या योजनेमध्ये सरकारनं मोठा बदल केलाय, कारण आता लोक मनरेगाच्या माध्यमातून हे शेत रस्ते करावं लागत होते. मात्र आता यासाठी JCB पॉकलँड यंत्रसामग्रीच्या माध्यमातून हे शेत रस्ते करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आणि यासाठी सरकारनं आता जो काही या शेत रस्त्यांना पांदन रस्त्यांना निधी लागणार आहे, म्हणजे लोकसहभाग करायची गरज नाही, त्या निधीची सुद्धा सरकारच तरतूद करणार आहे. आणि यासाठी 25 किलोमीटर पर्यंतचे क्लस्टर सुद्धा तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर असे कुठे रस्ते करायचे असतील तर आतापासून तयारीला लागा, म्हणजे पुढचा जो काही येणारा उन्हाळा आहे त्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये हे शेत रस्ते करून घेता येतील. आणि उद्या पावसाळ्यामध्ये मग आपल्याला जे काही शेतीमध्ये खत बी बियाणं न्यायचं असेल किंवा उद्या सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, केळी असतील, जे शेतीचा माल असेल तो जर आणायचा असेल तर या अडचणीमधून आपली मुक्तता होणार आहे. मात्र आता जे काही शेत रस्त्यावर अतिक्रमण होत असते, अतिक्रमण केलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना वाटतं मग आपल्याला जे पैसे भेटायला पाहिजे तर त्याचे काही पैसे भेटणार नाहीत मित्रांनो. आणि जे काही गाव नकाशावर रस्ते आहेत ते रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचे मनुष्यबळ जर लागत असेल, म्हणजे पोलीस यंत्रणा हे किंवा मोजमाप करण्यासाठी,
तर त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची फी भरण्याची सुद्धा गरज नाही. आणि या शेत रस्त्यांसाठी पुन्हा आता पांदन रस्ता असला मग त्याला मुळून दगड माती हे भरायला लागतंय, तर याच्यासाठी सुद्धा आता रॉयल्टी लागणार नाही. म्हणजे असा सगळ्यात मोठा बदल हा केलेला आहे. आणि त्याच्याही नंतर जर हा रस्ता केला, रस्ता केल्याच्या नंतर पुन्हा आजूबाजूचे शेतकरी जर त्याच्यावर अतिक्रमण करीत असतील तर त्याच्यासाठी बिहार पॅटर्न राबवला जाणार आहे. आता तो पॅटर्न काय आहे, शेत रस्ता झाला की शेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडं लावण्यात येणार आहेत सरकारतर्फे. आता मागच्या वर्षी हा कार्यक्रम सरकारनं राबवला होता, काही काही जागेवर असे झाडं लावण्यात सुद्धा आले होते. मात्र आता तसंच हे रस्ते तयार करून आपण घेतले की त्याच्या बाजूने झाडं लावण्यात येणार, म्हणजे त्या माध्यमातून कोणाला त्या रस्त्यावर अतिक्रमण करता येणार नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या गावातले असे शेत रस्ते, पानंद रस्ते, शिवरस्ते तुम्हाला अडचणी असतील आणि हे जर करून घ्यायचे असतील तर त्याबाबत पुन्हा सरकारची काही नवीन माहिती आली तर ती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला शेत रस्त्याच्या येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.